जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला 7 वर्ष पूर्ण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे यासंदर्भातलं ट्विट 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 आणि 35A इतिहास जमा करत जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याची आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली। शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे आज किंवा उद्या मिळतील। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती। पहिल्या टप्प्यामध्ये 11,46,000 शेतकऱ्यांना मदत देणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 लाख शेतकऱ्यांना मदत करणार। बाबासाहेब पाटील यांची पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती। 6 ते 7 तारखेनंतर पावसाची तीव्रता राज्यामध्ये कमी होणार। पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावरती 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज। हवामान तज्ज्ञांची ही माहिती। 2 दिवस पुण्याच्या घाटमाथ्यावरती येलो अलर्ट देखील। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी संकट अद्याप कायम। दमदार असा पाऊस न झाल्यानं धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक, पिण्याच्या पाण्याची चिंता कायम। महाड शहरातील दस्तुरी नाका परिसरामध्ये रानडे हॉस्पिटल शेजारी मुख्य रस्त्यावर खड्डे। दररोज हजारो नागरिकांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास। खड्डे बुजवण्याची केली जातीय मागणी। मुंबई गोवा महामार्गावरती रायगडच्या लोणेरे उड्डाणपुलावर भला मोठा खड्डा पडला। खड्ड्यातील लोखंडी सळ्या पूर्ण बाहेर आल्या। अपघाताचा धोका वाढला। ठेकेदारावर कारवाई करावी अशी स्थानिकांची आणि वाहन चालकांची मागणी। शहापूरमधील सापगाव या पुलावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। एसटी महामंडळाची बस खड्ड्यामध्ये आपटून बंद पडली आणि त्यामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत। पुलाच्या मधोमध गाडी बंद पडली। 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगाही लागल्या। रायगड जिल्ह्यातील महाड एसटी बस स्थानकाची दयनीय अवस्था। बस डेपोमध्ये 1 ते 2 फुटांचे खोल खड्डे। बस चालकाची बस चालवताना मोठी कसरत। खड्ड्यांमध्ये पाणी साचतंय, प्रवाशांनाही त्याचा त्रास होतोय। बुलडाण्यामध्ये एसटी चालकाने रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ करत आपबीती सांगितली। बुलडाणा ते सैलोनी या मार्गावरती खड्डेच खड्डे पडले। शाळकरी मुलांना मोठी अडचण, अपघाताचीही शक्यता।